नमस्कार. एकदा स्वामी विवेकानंद महाराज ना आपल्या आश्रमामध्ये आपल्या पाळीव श्वानाला घेऊन बसलेले असतात. तिथे एक युवक येतो आणि तो स्वामींना म्हणतो, "स्वामी, मी फार शिकलेलो आहे, पण मी फार वैतागले माझ्या आयुष्याला. मी काही केल्या मला यश काही प्राप्त होत नाही. या शिकलेल्या माणसाची ना फार फरफट होते. तुम्हीच मला काहीतरी योग्य मार्ग दाखवा." त्यावर स्वामी विवेकानंद महाराज त्याला म्हणतात, "तू माझं एक काम करशील?" तर युवक म्हणतो, "हो. माझं ना पाळीव श्वान आहे. तू त्याला जरा घेऊन फिरून आणशील का?" त्यावर युवकाच्या मनामध्ये भले भले मोठे प्रश्न निर्माण होतात. माझ्या प्रश्नाचं या श्वानाला फिरवण्यामध्ये काय उत्तर असावं? तरीही तो स्वामींचा ऐकतो आणि श्वानाला घेऊन फिरायला घेऊन जातो. गेले 1.5 तास झाले तो युवक काही परत येत नाही. 1.5 तासानंतर युवक परत येतो आश्रमामध्ये आणि तो स्वामींना म्हणतो, "हे घ्या तुमचं श्वान. तुमच्या पाळीव श्वानाला मी फिरवून आणलेलं आहे." तर स्वामी विवेकानंद महाराज म्हणतात, "अरे तू तर फार ताजातवाना दिसतोयस आणि हे श्वान थकलेलं दिसतंय. का बरं असं?" त्यावर युवक म्हणतो, "हा श्वान ना या गलीतून त्या गलीतून त्या गलीतून नुसता फिरत होता. कोणावर भुंकत होता, काही केल्या थांबत नव्हता. त्याच्यामुळे तो थकलेला आहे." त्यावर स्वामी विवेकानंद महाराज हसतात आणि म्हणतात, "तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला मिळालं का?" तर युवक म्हणतो, "कसं?" तर स्वामी विवेकानंद महाराज म्हणतात, "तू प्रत्येकाच्या मागे जाऊन जाऊन ना थकलायस. प्रत्येकाच्या मागे पळतोयस. तू आधी स्वतःचं ध्येय निश्चित कर. ज्या दिवशी तू तुझं ध्येय निश्चित करशील आणि तू त्याच्या मागे पळशील ना, तेव्हा तुला हातात यश येईल आणि तेव्हा तुझ्या शिक्षणाचाही भरपूर उपयोग होईल." असंच असतं. आपण ना प्रत्येकाच्या मागे धावतो. ही गोष्टच्या मागे, त्या गोष्टीच्या मागे. आपण आपलं ध्येय साध्य नाही करत. ध्येयाचा विचार नाही करत. ध्येय आपण लिहून नाही ठेवत. आधी ना आपण ध्येय गाठलं पाहिजे. ते काय आहे ते पहिला त्याचा विचार केला पाहिजे. त्याच्यानंतरच आपल्याकडे यश प्राप्ती होऊ शकते. विचार करा. धन्यवाद.